असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। साहेब, निवडणूक आता 2 दिवसावर आलेली आहे। उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत काय सांगाल? काय फरक आहे किंवा तुम्ही कसं बघताय? शशिकांत शिंदे सामान्य माणसांशी मिसळणारा आणि लोकांच्यासाठी 24 तास उपलब्ध होणारा आमचा उमेदवार आहे। आणि शशिकांत शिंदेची एक सवय आहे, विधानसभेच्या कामकाजात सकाळी यायचे तर संध्याकाळी कामकाज संपेपर्यंत ते सभागृह सोडायचे नाही। हा त्यांचा एक मोठा गुण मी अनुभवलेला आहे। आणि त्यामुळं लोकसभेत गेल्यावर शशिकांत शिंदे 100% हजेरी लावतील। उलट सुप्रियाताई आणि आमचे अमोल कोल्हे तिथं असतील त्यावेळी त्यांना स्पर्धा ही होईल की हजेरीत शशिकांत शिंदे कुठे कमी पडणार नाहीत। या ठिकाणचे समोर असणारे जे उमेदवार आहेत उदयनराजे, मी थोडीशी माहिती घेतली तर राज्यसभेचे सदस्य आहेत। ते 5 वर्षात माझ्या माहितीनं 6 दिवस ते राज्यसभेत गेले। त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेत आपण ज्यांना निवडून देतो ते हजर जर नसतील तर त्यांना मत देऊन काय उपयोग। त्यामुळं फक्त 6 दिवस 5 वर्षातले जर कोणी राज्यसभेत हजेरी लावत असेल तर ती धक्कादायक आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने 100% लोकसभेत हजेरी, या सातारा जिल्ह्यातले सगळे प्रश्न विचारून सरकारला भंडावून सोडणं आणि त्यातल्या त्यात सामान्य लोकांना पूर्ण वेळ अवेलेबल असणारा नेता आम्ही या निवडणुकीला उभा केलेला आहे। साहेब, एक प्रश्न आहे की महाराष्ट्रात सध्या कशा पद्धतीने वातावरण वाटतंय? तुम्ही आता ज्या सभा केलेल्या आहेत, काही सीटा लागतील असा अंदाज मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती फार चांगली आहे म्हणून भीत मी सांगतोय 32 ते 35, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त आकडा जाईल, पण 32 ते 35 खासदार आमचे निवडून येतील अशी मला खात्री आहे। महाराष्ट्रातलं वातावरण तसं आहे। आजही 40 पार म्हणतात, त्यांना म्हणणं गरजेचं आहे, कारण 30 पार म्हटलं तरी घोटाळा होईल, म्हणून 40 पार। पण आमच्या इलेक्शन सुरू झाले त्यावेळी आम्हाला कोणी काही मार्क देतच नव्हते, काही जागा आमच्या येतील असं बोलत नव्हते। आज महाराष्ट्राने एवढं आमच्या सगळ्या नेत्यांना डोक्यावर घेतलेलं आहे, प्रतिसाद दिलेला आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांचा पाडाव करायचा निर्धार महाराष्ट्राने केलेला दिसतोय। आणि मला खात्री आहे की आम्ही सगळे मिळून 30-32 पेक्षा जास्त पुढे जाऊ। साताऱ्यातल्या उमेदवारांच्या संदर्भातली काय अंदाजे बाकीत सांगाल? बाकीत म्हणण्यापेक्षा लोकांचा जो मला आलेला अनुभव आहे, अनेक लोकांची क्रिया प्रतिक्रिया सभा झालेल्या आहेत। काल शरद पवार साहेबांच्या सभेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला, म्हणजे एवढी न भूतो न भविष्यती अशी सभा झाली। आणि सातारच्या सभेचं वैशिष्ट्य आहे की इथूनच महाराष्ट्राला संदेश देण्याचं काम होतं। त्यामुळं मला खात्री आहे की सातारचे शशिकांत शिंदे 100% यावेळी विजयी होतील। साहेब, परवाच्या प्रचार यात्रेत उदयनराजेंना बाळूमामाच्या ह्याच्यातून तुम्ही 100% निवडून आला असं सांगितलं जाते, त्याबद्दल काय तुमचं? बाळूमामांच्यावर आमची प्रचंड श्रद्धा आहे, निष्ठा आहे। आणि आज सगळ्या धनगर समाजात एक प्रचंड नाराजी सरकारबद्दल आहे। दिलेली आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही, त्या धनगर समाजाला फसवलंय अशी मानसिकता सर्वसाधारण धनगर समाजाची झालेली आहे। आणि त्यांच्या जे मागण्या होत्या, अगदी सुप्रीम कोर्टात काल परवा झालेला निकाल आज त्यांच्या सगळ्या अशा मालवून गेल्या, अशी आजची परिस्थिती आहे। त्यामुळं मला खात्री आहे की समस्त धनगर समाज देखील हा शशिकांत शिंदेच्या पारड्यातच आपलं मत टाकेल। दुसरा प्रश्न की आता महाविकास आघाडीकडे कुठला दुसरा मुद्दा नाहीये, तरी संविधान बदललं जाणार असं म्हणून देवेंद्र फडणवीस पाटलांच्या सभेत एक आगत केलं। एक म्हणजे संविधान बदलण्यासाठी तुम्हाला 400 पेक्षा जास्त खासदार पाहिजेत, हा तर महत्वाचाच मुद्दा आहे देशाच्या भवितव्यासाठी। दुसरा आमचा मुद्दा आहे की यांनी जीएसटी जे कर लावलेली आहे ती कर प्रणाली एवढी जाचक आहे की व्यापारीच नाही तर सामान्य माणूस देखील त्यात भरडला गेलेला आहे। आणि तिसरं म्हणजे या देशातल्या लॉ अँड ऑर्डर, महिलांच्यावरचे अत्याचार, जातीय तणाव निर्माण ज्या वेगळ्या भागात झाले ती परिस्थिती, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या देशातली बेकारी।
हे असे अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत की जे आम्ही भारतातल्या जनतेला सांगितलेले आहेत आणि जनतेला ते भावलेले आहेत. या सरकारने आत्तापर्यंत सगळ्यात जास्त बेकारी सध्या चालू आहे, त्यामुळं त्याची टक्केवारी प्रकाशित झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला दिल्लीच्या सरकारला पूर्णपणाने अपयश आलेलं आहे. जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन पाठीमागे उभं राहिलं आणि दुसरा महत्वाचा भाग, भारतीय जनता पक्षाकडे काय मुद्दे आहेत? शरद पवार साहेबांच्यावर टीका करणे, उद्धव ठाकरेंच्यावर टीका करणे, अतिशय खालच्या स्तरावर जाऊन भाषणं करणे प्रमुख नेत्यांनी. त्यांना जळी स्थळी काष्टी उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब दिसत आहेत. हीच त्यांची समस्या झालेली आहे आणि त्यांचा अश्वमेधाचा वारू महाराष्ट्रात अडवला गेलेला आहे याची जाणीव झाल्यामुळं आता संपादकांना बोलवून मुलाखती देण्याची पाळी यायला लागलेली आहे. जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन उभं राहिलं होतं त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला होतोय असं वाटतंय का मला? नाही, त्यांचा जो आंदोलन आहे ते मराठा समाजांना आरक्षण मागण्यासाठीचं आंदोलन होतं आणि सरकारने त्यांच्याशी चर्चा वगैरे केलेल्या होत्या. आज मला वाटतं की वेगवेगळे घटक वेगळ्या पद्धतीनं काम करतायत. राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी दिलेली आश्वासनं, आता धनगर समाजाची भावना वेगळी आहे, वेगवेगळ्या समाजाला खेळवण्याचे प्रकार मागच्या काळात झाले, याची एक सुप्त सरकारच्या विरोधी भूमिका लोकांच्या मनात एक निर्माण झालेलीच आहे. जोडून एक प्रश्न आहे की जरांगे पाटलांचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 48 उमेदवारांपैकी 3 लोकांना जरांगे पाटलांनी समर्थन दिलं. 2 छत्रपतींचा सन्मान आणि आंबेडकरांचा एक सन्मान, प्रकाश आंबेडकरांचा, असा एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल आहे. मी हा व्हिडिओ बघितलेला नाही, पण तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा प्रश्न आहे कुणाला काय पाठिंबा द्यायचा तो. आम्ही त्यांच्या बाबतीत काही बोलत नाही, आमची क्रियाही नाही आणि प्रतिक्रियाही नाही. साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे. महायुतीतील नेते अजूनही काही असं म्हणतात की सातारा जिल्ह्यातला एक बडा नेता म्हणजे काँग्रेसमधला, त्यांना ते लवकरच पक्षात महायुतीमध्ये येणार आहेत अशा पद्धतीचं बोललं जातं. तर महाराष्ट्राची आणि दिल्लीची सत्ता असताना अशोकराव चव्हाण साहेबांच्या सारखा नेता त्यांनी तिकडं मिळवला. त्याच्या आधी अजितदादा आणि काही नेते तिकडं गेले, शिवसेनेतनं काही लोक तिकडे गेले आणि आता अजूनही जागा शिल्लक आहे असं दिसतंय तिकडं. त्यामुळे त्या जागा बाहेरच्या लोकांच्यातून भरणे हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाची ही सवय लागलेली आहे. मला भारतीय जनता पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल एक वेगळी सहानुभूती माझ्या मनात आहे की आयुष्यभर कमळ हातात घेऊन ज्यांनी काम केलं, जनसंघापासून ज्यांनी आयुष्यभर वेचलं आणि भाजपला इथपर्यंत आणलं, त्या सगळ्यांच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातंय आणि काँग्रेसमधून आलेल्यांनाच पदावर नेमल्यात. म्हणजे काँग्रेसमुक्त भारत त्याऐवजी काँग्रेसयुक्त भाजप अशी एक वेगळी व्यवस्था भारतात निर्माण झाली आहे आणि काँग्रेसयुक्त भारतीय जनता पक्ष हा जवळपास आता पूर्ण तयार झालेला आहे. त्यामुळे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होतो आणि मग कुठंतरी कुठल्या तरी जलसिंचन योजनेला नाव द्या आणि त्या घटकांचं समाधान करा, याच्या पलीकडे यांची आता झेप जात नाही. राहिला प्रश्न आमच्या पृथ्वीराज चव्हाणांना, रोग त्यांचा सगळ्यांचा पृथ्वीराज चव्हाणांच्यावर आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब हे निष्ठावंत काँग्रेसचे आहेत आणि त्यांनी इतकं चांगलं काम शशिकांत शिंदेच्या विजयासाठी कष्ट ते घेत आहेत आणि महाराष्ट्रात कोल्हापूर असो, सांगली असो, ज्या ज्या ठिकाणी त्यांना जाता आले ह्यापूर्वी ते जात आलेले आहेत आणि महाआघाडीचं अतिशय उत्तम काम ते करत आहेत. ते आमच्या महाआघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत, घटक आहेत आणि त्यामुळं अशा अफवा जर कोणी पसरवत असेल तर त्या अफवा लोकांच्यात संभ्रम तयार करणं हा आता नवीन प्रकार एक सुरू झालेला आहे. काही नेते महाराष्ट्रभर, त्यांना काही महत्त्व नाही असे नेते महाराष्ट्रभर फिरतात आणि असं टोकाची भावना करायची की देवेंद्र फडणवीस काँग्रेसमध्ये येणार आहेत. चालत दिवसभर हेच चालू राहतं. त्यामुळं अशी विधानं करणं आणि लक्ष आकर्षित करून घेणं, जे अशक्य आहे ते विधानं करणं
हा काही लोकांचा प्रयत्न असतो की आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घ्यावं म्हणून. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.